नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। आमचे सरकार हिंदुत्ववादी, पीडितांच्या पाठीशी ठाम, नितेश राणे। पिंपरी रोहिला येथे डुकरे कुटुंबाला न्याय देण्याचे राणेंचे आश्वासन। आमचे सरकार हिंदुत्ववादी असून हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सदैव सक्षम आहोत। पिंपरी रोहिला येथे मयत मारुतराव डुकरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी 10 डिसेंबर रोजी पीडित कुटुंबियांची भेट घेताना दिले। दुपारी 12 वाजता पिंपरी रोहिला येथे पोहोचून त्यांनी कुटुंबाला सांत्वन केले। जिंतूर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथे गत 21 ऑक्टोबर रोजी दीपावलीच्या दिवशी झालेल्या हल्ल्यात मारुतराव डुकरे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यामध्ये 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी यापैकी 12 आरोपींना अटक केली आहे। उर्वरित 4 आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी आणि कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले। तसेच या प्रकरणामध्ये सरकारकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। पीडित कुटुंबियांनी भेटीदरम्यान नितेश राणे यांच्यासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। यामध्ये मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा, संपूर्ण प्रकरणाची चौकशी CID किंवा SIT मार्फत करणे, आरोपींना निकाल लागेपर्यंत जामीन न देणे, न्याय प्रक्रिया जलद गतीने राबवणे, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देणे तसेच आर्थिक मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या। यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरी पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे। ही झालेली घटना याची सगळ्या पद्धतीची नोंद आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील, आपल्या पालकमंत्री असतील, सगळ्या अतिशय योग्य पद्धतीने घेतलेली आहे। परत अशी कोण हिंमत आमच्या हिंदू समाजावर इथे करणार नाही, एवढी काळजी घेतली जाईल एवढं शब्द देऊन तुम्हाला इथून जातोय। काय होणार नाही, तुम्ही भीतीमध्ये काय राहू नका। पोलीस खातं म्हणून जे काय कारवाई करायची आहे, उर्वरित जे 4 आरोपी आहेत त्यांना जे पकडून जेरीस आणायचे सगळ्या पद्धतीने होईल। आज बघा, ह्या अधिवेशन नागपूरला चालत असताना पण सरकारचा एक कॅबिनेट मंत्री तुम्हाला भेटायला आलाय ना, तुम्ही ह्याच्यातूनच समजून जावा की सरकार म्हणून केवढे ताकदीने, हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत। आम्ही जेव्हा ठणकावून सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, सर्वात सुरक्षित हिंदू समाजाला ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, कर्तव्य आमचं आहे, मूळ कर्तव्य आमचं आहे। म्हणून तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा। या केस संदर्भात पूर्ण पद्धतीने 100% न्याय या कुटुंबाला देण्याची जबाबदारी आमची असेल आणि पुढेही कोणीही माझ्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, एवढी काळजी शब्दापलीकडे कृतीतून घेणार मी। म्हणून निश्चिंत राहा। ह्याच्यानंतर कोणीही जे मस्ती करतील ना, परत 2 पायावर घरी जाणार नाही, एवढी काळजी आमचे पोलीस खातं घेणार। एवढी काळजी माझी पोलीस खातं निश्चित पद्धतीने घेईल, एवढा विश्वास सांगतो। धन्यवाद। जय श्रीराम।